नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। जसं की थंबनेलमध्ये तुम्हाला दिसत असेल, BMC मध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजे पूर्वीचं पदनाम लिपिक या संदर्भात 1846 पदांची एक जाहिरात आली आहे आणि या जाहिरातीच्या संदर्भात मुलांमध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्न, एकूण जाहिरात काय असेल, अभ्यासक्रम काय असेल, परीक्षा कधी होईल, संभाव्य दिनांक आणि परीक्षेचा सिलेबस काय असेल, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहे। ठीक आहे, तर वन बाय वन सुरुवात करूया या लेक्चरला। आता बघा, लक्ष द्या, सर्वात पहिला आपण या जाहिरात विषयी बघून घेऊ। तर बघा, एक तुम्हाला सांगायचं झालं तर जसे आपले पे स्केल असतात S6 S8 अशा ज्या पे स्केल असतात ना, इथे BMC मध्ये ह्या पे स्केल नाही, BMC मध्ये M नावाचे पे स्केल असतात। तर हे जी पद येतं ना, हे पद M15 या पे स्केल मध्ये येतं। सो M15 पे स्केल म्हणजे इक्वलन टू क्लास 2, आपली जी क्लास 2 चे असतं ना त्या पद्धतीचं असतं। म्हणजे असं म्हणतात की आता माझा एक मित्र BMC ला आहे, मी त्याला विचारलं की बाबा हे जे M15 म्हणजे किती असेल, तर त्याने सांगितलंय की 45 to 48K। ठीक आहे, ही असेल तुमचं इनिशियल, कारण की DRA वगैरे मुंबईत जास्त असल्यामुळे आणि मुंबई BMC चे स्वतंत्र पे स्केल असल्यामुळे वेतनाची सुरुवात ही असेल। ठीक आहे, आणि सर्वात मोठा मॅटर आपल्याला काय करते की वेतन। ठीक आहे, की त्या पदाला किती वेतन आहे। चला तर बघा, लक्ष द्या, हे पूर्वीचं जे लिपिक होतं, जसं तुम्हाला मी तलाठीचं नाव काय केलं आता, ग्राम महसूल अधिकारी, तसंच पूर्वीचं पदनाम लिपिक होतं या पदाचं, आता कार्यकारी सहाय्यक असं नाव दिलंय। ठीक आहे, आणि यासाठी एक जाहिरात काय करण्यात आली, प्रसिद्ध करण्यात आली। ठीक आहे, आणि तुम्हाला एका दिनांकामध्ये यासाठी अर्ज भरावायचा आहे। तर बघा, पे स्केल सांगतो M15 आहे 25,800 ते 81,100 दरम्यान। ठीक आहे, आणि 1846 आहे। पदांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण की जाहिरातीत सरळ सांगितलं आहे की या पदांमध्ये घट किंवा वाढ होऊ शकते। ओके, झालंय। बघा, आता लक्ष द्या, इथे जे एकूण जाहिरात आहे, तर बघा, महिलांना 30% आरक्षण आहे, लक्षात ठेवायचं। इथे BMC मध्ये महिलांना 30% आरक्षण आहे, माजी सैनिकांना 15% आरक्षण आहे। मी तर म्हणेल माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन पदवीधर आहेत ना आणि खेळाडू आहेत, यांना ही एकदम संधी आहे की तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी सहज ग्रॅब करू शकता। कारण की बघा ना, जाहिरातीची संख्या बघा तुम्ही, आरक्षण निहाय म्हणजे समांतर आरक्षणामध्ये तर महिलांसाठी अनुसूचित जातीमध्ये 43 पद आहेत, स्पेशल राखीव। ठीक आहे, आणि इतर मागासवर्गीयमध्ये ते तुम्हाला 136च्या जवळपास दिसतात। जाहिरात इन डिटेल तुम्ही वाचू शकता, आणि खुल्यामध्ये 152 तुम्हाला दिसतात। तसं जर तुम्ही बघितलंय तर इथे माजी सैनिकांसाठी 21 पद आहेत, इथे 23 आहेत। ठीक आहे, त्यानंतर इथे 28, इथे 68, म्हणजे पदांची संख्या खूप जास्त आहे। सो ही बेस्ट संधी आहे, ती म्हणजे कोणासाठी की सर्वच उमेदवार, 1846 जागांची संख्या म्हणजे खूप जास्त होते, पण त्यापैकी जर बघितलं, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू आणि अंशकालीन, यासाठी एक तुम्हाला गोल्डन अपॉर्च्युनिटी दिसते। ठीक आहे, तुमच्या पदाला किती जागा आहेत ते बघायचं, हे सर्वात इम्पॉर्टंट। आता बघा व्यवस्थित, म्हणजे प्रत्येकासाठी एक राखीव गट आहे, त्यामुळे आणि अनाथांसाठी सुद्धा आहे, आणि दिव्यांगांना सुद्धा 74 पद हे काय आहेत, राखीव। म्हणजे इथं जर अप्लाय जरी केलं तरी ना तुमचं होऊ शकतं, पण त्याच्या मागं अटी आहेत, त्या अटी कोणत्या आहे पुढे आपण बोलू। ठीक आहे, आता एक लक्षात घ्यायचं, कार्यकारी सहाय्यक मध्ये अपंगाची जी श्रेणी आहे या श्रेणीला हे लागू असेल, लो विजन वगैरे असेल, ठीक आहे, असा ऐकण्यात दोष असेल तर त्यांनाही सुद्धा इथं अप्लाय करता येतं। ठीक आहे, बघा, सरळ सांगितलं आहे की या भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदेच्या संख्येत वाढ किंवा घट होऊ शकतो। ही जाहिरात व्यवस्थित ऐकून घ्या, मी सांगतो त्या पद्धतीनं, मग तुम्हाला अटी शर्ती व्यवस्थित कळतील। ठीक आहे, जास्त वेळ जाणार नाही, पण व्यवस्थित समजून घ्या। आणि एक लक्षात घ्यायचं की आरक्षणामध्ये सुद्धा बदल होऊ शकतात, जर उद्या बदल झाले तर, पण सध्या ती परिस्थिती नाही। आणि सर्वात महत्त्वाचं, जर दिव्यांग उमेदवार उपलब्ध नाही झाला तर सदर पदे ही काय होतील म्हणजे खुल्या गटात जातील। म्हणजे तुम्ही एक बघा, इथं त्यांना सुद्धा एक डाऊट आहे की बाबा दिव्यांग उमेदवार मिळतील की नाही मिळतील। ठीक आहे, जर नाही मिळाली तर ती ओपनसाठी जागा असतील। सो हे सर्वात महत्त्वाचं आहे, कळालं। आणि 40% तुमच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट हे असावं लागतं। ओके, आणि एका उमेदवाराला फक्त एकच अर्ज करता येतो, म्हणजे एकापेक्षा अधिक अर्ज करून कोणताही फायदा नसेल। ठीक आहे, आता एक लक्षात घ्यायचं, महिलांना 30% आरक्षण, माजी सैनिकांना 15% आरक्षण, प्रकल्पग्रस्तांसाठी 5% आरक्षण, ठीक आहे, भूकंपग्रस्तांसाठी 2%, असं विविध आरक्षण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, आणि अनाथांसाठी 1% आरक्षण इथं दिलेलं आहे। ठीक आहे, आता एक व्यवस्थित लक्षात घ्यायचं की इथे, ठीक आहे, इथे हे सर्वात महत्त्वाचं जे म्हटलं आहे ना की बाबा शैक्षणिक अर्हता वगैरे जे आहेत यामध्ये, ठीक आहे,
यामध्ये सर्वात कठीण करून ठेवलं आहे. का बरं? त्याचं कारण समजून घ्या. बघा इथं फिल्टर काय लावलेले आहेत, या फिल्टरमध्ये चेंज होण्याची शक्यता आहे. BMCच्या अधिकाऱ्यांना तसं पत्र गेलं आहे, पण कदाचित होईल नाही होईल तो प्रशासकीय भाग आहे, पण चान्सेस आहेत. काय सांगितलंय की तुम्ही 10वा वर्ग म्हणजे SSC ही फर्स्ट स्ट्रोकमध्ये पास पाहिजे. म्हणजे असं तुम्हाला KT लागलेली किंवा तुम्ही म्हणता ना सप्लिमेंटरी एक्झाम दिलेली ती चालत नाही. तर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही 10वा वर्ग, पहिल्याच प्रयत्नात ठीक आहे तुम्हाला काय असावं लागतं, ग्रॅज्युएशन हे पास असावं लागतं. बघा व्यवस्थित बघा काय म्हणतंय, माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यता प्राप्त ग्रॅज्युएशन म्हणजे वाणिज्य, विज्ञान, कला, विधी म्हणजे कोणतेही ग्रॅज्युएट असेल तर त्या काय असाव्या, प्रथम प्रयत्नात असावा आणि 45% असावा. म्हणजे ग्रॅज्युएशनला तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झालेले पाहिजे, KT लागलेलं नाही पाहिजे आणि दुसरं म्हणजे 45% पाहिजे. आलं का लक्षात? सो हे सर्वात इम्पॉर्टंट इथं सांगितलेलं आहे आणि यावरच काय केलं आहे, यावरच मुलांनी आक्षेप नोंदवला आहे. आलं लक्षात? सो हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि एक आणखी महत्त्वाचं म्हणजे की तुमच्याकडे इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाचं 30चं प्रमाणपत्र पाहिजे. बघा इंग्रजी व मराठी प्रत्येकी दोन्ही पाहिजे. इंग्लिश 30 तुमच्याकडे कंपल्सरी पाहिजे, ठीक आहे, आणि प्लस मराठी 30 पाहिजे. म्हणजे दोन्ही याचे तुमच्याकडे 30चे असले पाहिजे. इंग्लिश 40 नसेल तरी चालेल, पण इंग्लिश 30 आणि मराठी 30 कंपल्सरी तुमच्याकडे पाहिजे. आता बराचसा वर्ग असा आहे काही की ज्या वर्गाकडे 40 आहेत पण 30 नाही आहे, ठीक आहे, असं कळालं का? हे उत्तीर्ण केल्याचं प्रमाणपत्र असावं. MSCIT नाही केलं असेल तरी चालेल, MSCIT तुम्ही 2 वर्षात दिलं तरी चालतं. म्हणजे समजलं का? 10वी आणि ग्रॅज्युएशन फर्स्ट स्ट्रोकमध्ये पास पाहिजे, ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंग्लिश 30-40 प्रमाणपत्र पाहिजे, तेव्हाच असेल. म्हणजे ज्यांच्याकडे टायपिंग नाही ते इथे पात्र नसतील, हाही आहे त्या संदर्भातील अट. ओके. आणि काही जे आहे वर्ग, या वर्गाला इथं कॉम्पीट करता येतं, म्हणजे विदाऊट सर्टिफिकेट कॉम्पीट करता येतं. की जसं माजी सैनिक वगैरे असेल तर यांना आफ्टर जॉब जॉईनिंग 2 वर्षाच्या सर्टिफिकेट मिळवता येतं. आले लक्षात? ठीक आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या की इथे जाहिरातीसाठी वय खुल्या गटात 18 ते 38 आहे म्हणजे ओपनवाले, आणि मागासमध्ये 18 ते 43 हे वयाची अट या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं आता आरक्षणाच्या बाबतीत आहे कार्यकारी सहाय्यक. ठीक आहे, पूर्वीचं पदनाम. आणि आता सिलेबस बद्दल बोलूया. तर बघा सिलेबसचा दर्जा आहे, ह्या दर्जा सर्वात इम्पॉर्टंट असतो कारण की अभ्यासाची लेवल इथून तुमच्या लक्षात येत असतं. तर बघा व्यवस्थित ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे, ठीक आहे, आणि ऑनलाईन होऊन पदवी परीक्षे दर्जाच्या समान राहील परीक्षेचा दर्जा. पण मराठी आणि इंग्रजी जे ग्रामर आहे हे तुमचं 12th लेवलचं असेल, उच्च माध्यमिक म्हणजे 12th लेवलचं असेल. म्हणजे इंग्लिश मराठी ग्रामर एवढं हार्ड असणार नाही, ते 12th लेवलचं. ओके. आणि बाकी जो दर्जा दिसतोय तो तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवलचा तसा दिसेल. एक्झाम बघा 100 मिनिटे कालावधी दिलेला आहे, ठीक आहे, 100 मिनिटे कालावधी दिला आहे. आणि तुम्हाला इथं मराठी भाषा व व्याकरण, ठीक आहे, 25 प्रश्न, मराठी भाषा, इंग्रजी भाषा व व्याकरण 25 प्रश्न, त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे जनरल स्टडीज किंवा जनरल ज्याला GK म्हणतोय ते, आणि बौद्धिक चाचणी हे 25. सो अशा प्रकारे तुम्हाला 4 सेगमेंट आहेत 25-25 मार्क्ससाठी. मराठी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज, ठीक आहे, त्यानंतर GK आणि त्यानंतर बौद्धिक चाचणी, अशा प्रकारे. आणि इथं गुण जे आहेत प्रत्येकी प्रश्न 2 मार्क्सचा असेल. कळालं? आणि इथे बघा मराठीमध्ये हे तुमचे प्रश्न असतील. आले का लक्षात? बायलिंग्युअल नसेल, मराठीमध्ये असेल. सो पण आता एक लक्षात घ्यायचं की तुम्हाला काय करावं लागेल, इथे एकूण गुणांच्या किमान 45% म्हणजे इन हाऊ कंडिशन तुम्हाला 45% मार्क्स घेणं अनिवार्य आहे. 200 पैकी तुम्हाला म्हणजे 100 पैकी 45% म्हणजे 200 पैकी 90 मार्क्स असेल तरच गुणवत्ता यादीसाठी असेल. समजा आता माजी सैनिकच्या जागा आहेत आणि माजी सैनिकच्या एकाही उमेदवाराला जर 45% मार्क्स नाही मिळाले तर समजून घ्यायचं की त्या जागा खाली राहतील, पण त्यांना 45% पाहिजे अशी त्यांनी काय दिली आहे, अट दिली आहे. ओके. आणि सर्वात महत्त्वाचं बघा आता इथे मी तुम्हाला काय सांगतोय की इथे एक सर्वात इम्पॉर्टंट आहे. बघा लक्ष द्या की यासाठी तुम्हाला अभ्यासाची मेथड जरा वेगळी ठेवावी लागेल. आता थोडंसं सांगतोय की आपण काय करतोय, यासाठी एक स्पेशल बॅच घेऊन आलो आहे, जी बॅच असेल 1 सप्टेंबर 2024 पासून. ठीक आहे. सिलेबस का वेगळा आहे आणि बॅच काय इम्पॉर्टंट आहे याच्याबद्दल बोलतोय. तर बघा आता लक्ष द्या,
तुम्हाला सरळ सांगितलं आहे, थोडंसं अभ्यासाच्या रणनीतीबद्दल बोलतोय, नंतर परत जाहिरात वाचू. ठीक आहे, रणनीतीमध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल, इंग्लिश ग्रामर हे प्रॉपर करावं लागेल. ठीक आहे, पण हे IBPSचं इंग्लिश ग्रामर आहे, जरा वेगळं राहतं. त्यानंतर मराठी व्याकरण हे IBPSचं मराठी व्याकरण आहे, जे ट्रेडिशनल आयोगाच्या व्याकरणापेक्षा थोडंसं वेगळं राहतं. ठीक आहे, असं. त्यानंतर जो GK आहे, या GK मध्ये फार वेगळेपणा आहे, लक्षात ठेवायचं. या GK मध्ये इन्क्लुडिंग इंडिया, इन्क्लुडिंग महाराष्ट्र असा GK असेल. ठीक आहे, सोबत तुम्हाला काही वर्ल्डच्या घडामोडी बघाव्या लागतील, असं आहे. ठीक आहे, दुसरं महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी जे करंट अफेअर तुम्हाला विचारलं, तर त्यांनी नॉर्मल करंट अफेअर विचारलेलं नाही मुलांनो. त्यांनी करंट अफेअर बघा कोणतं विचारलंय ते बघा. काय म्हणतंय की सामान्य ज्ञान, बघा म्हणजे जनरल स्टडीज. बघा, सामान्य ज्ञान म्हणजे जनरल स्टडीज या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये BMCच्या संबंधित स्थानिक बाबी व वैशिष्ट्य आणि चालू घडामोडीच्या निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील. म्हणजे समजलं का तुम्हाला की तुम्हाला या ठिकाणी GKचा अभ्यास करताना आणि करंटचा अभ्यास करताना BMC म्हणजे बृहन महानगरपालिका ही सगळं माहीत असावे लागेल. म्हणजे याचा इतिहास, याची भौगोलिक परिस्थिती, याची महसुली राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत राज सुद्धा, भूगोल सुद्धा, इतिहास सुद्धा आणि पॉलिटी सुद्धा, हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सिलेबस वेगळा आहे बघा. जसा सिलेबस दिला असेल तसा अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही म्हणत असाल सर IBPSचे अदर एक्झाम आहे ना, आम्ही तशा देतो, तसं चालणार नाही. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला डिटेल वाचून दाखवतोय. त्यानंतर सांगितले बौद्धिक चाचणीचं स्वरूप पूर्व माध्यमिक शिक्षक परीक्षेनुसार असेल. म्हणजे जे स्कॉलरशिपला होतं ना त्या पद्धतीनं. मग आता हा तुम्हाला ना ट्रेडिशनल रिझनिंग मॅथ शिकता येणार नाही, तर जे स्कॉलरशिपला असतं त्या पद्धतीचं. मौखिक चाचणी नाही. मौखिक चाचणी नाही म्हणजे काय की याचा अर्थ असा आहे की इंटरव्ह्यू नाहीच आहे ना. ठीक आहे, आणि सांगितलंय की इंग्रजी भाषा सोडली तर बाकी सगळे प्रश्न जे असतील हे मराठीनुसार असतील. आले लक्षात? झालं. आणि सांगितलं जर सेम गुण असतील तर सर्वात पहिले पदवीमध्ये ज्याला जास्त गुण आहेत त्याला चान्स दिला जाईल. ओके, अशा प्रकारचे काही त्यांनी अट दिलेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन हे फॉर्म भरायचे आहेत, प्रॉपर भरून घ्याल. आणि ऑनलाईन अर्ज 20 तारखेपासून तर 9 पर्यंत. ठीक आहे, 9 सप्टेंबरपर्यंत, 20 ऑगस्टपासून तर 9 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला इन्क्लुडिंग GST ओपनसाठी 1000 रुपये शुल्क आहे, मागासमध्ये 900 आहे. ऑब्वियस हे जास्त आहे, याच्याबद्दल मुलांनी आंदोलन पण केलेले आहेत आणि नॉन रिफंडेबल आहेत. ठीक आहे, असं. आणि जर परीक्षा कॅन्सल जरी झाली तरी पैसे परत मिळणार नाही असा एक क्लॉज त्यांनी टाकलाय. तो काही आपल्यासाठी इम्पॉर्टंट नसतोय. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं बघा की इथं सर्वात महत्त्वाचं परीक्षा केंद्र वगैरे हे तुम्हाला तिथं इन्क्लूड केलं जाईल. जेव्हा येईल तेव्हा त्याबद्दल तुमच्याबद्दल सांगितलं जाईल. ठीक आहे, आणि आता एक सर्वात महत्त्वाचा जो त्यांनी सांगितलं आहे की इथं ना नॉर्मलायझेशन होणार आहे. नॉर्मलायझेशनसाठी एक महत्त्वाचा रूल असतो. काय रूल असतो माहिती आहे का, की नॉर्मलायझेशनमध्ये तुम्ही ॲक्युरसी खूप चांगली पाहिजे. कळालं का? निगेटिव्ह वगैरे बद्दल कुठं बोललेलं नाही, पण यांनी सांगितलंय की नॉर्मलायझेशन मेथड या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, आणि ग्रुप लेवल टायमर आहे. ही ग्रुप लेवल टायमरसाठी अभ्यास खूप चांगला पाहिजे असतो. सांगतो काय येतं ग्रुप लेवल काय आहे. तर बघा ग्रुप लेवल कशा असतात. ठीक आहे, ग्रुप लेवल असतात पोरांनो की सोपे, मध्यम आणि कठीण असे प्रश्न असतात. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी ग्रुप तयार केलेले आहेत आणि याला म्हणतात ग्रुप लेवल टायमर. हे काय आहे हे शेवटी तुम्हाला समजून सांगतोय. म्हणजे बघा परीक्षेची पद्धती काय सांगितली, परीक्षेची पद्धती सांगितली इंग्लिश. ठीक आहे, जे 12th लेवलचं असेल. ठीक आहे, मराठी जे 12th लेवलचं असेल. GK जे असेल बेटा काय BMCच्या संदर्भात महत्त्वाचं, विथ रेफरन्स ऑफ BMC म्हणतात याला, विथ रेफरन्स ऑफ BMC. म्हणजे BMC प्रत्येक गोष्टीत तुम्हाला समोर ठेवून अभ्यास करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला सांगतोय पुढचा तो म्हणजे सामान्य ज्ञान, म्हणजे ज्याला आपण रिझनिंग म्हणतो. ठीक आहे, रिझनिंग आणि मॅथ यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप लेवल असेल. म्हणून एक लक्षात ठेवायचं, अभ्यास जर करत असाल तर तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का, तुम्हाला ह्या लेवल मॅच करावे लागेल. म्हणजे हा सिलेबस आहे याला प्रॉपर करावा लागेल आणि हे कोण्याच पुस्तकात अवेलेबल नाही. IBPSचे आत्तापर्यंत जे GKचे पुस्तक वापराल तुम्ही त्यामध्ये असा कुठेही सिलेबस नाही. म्हणजे कोणतंही पुस्तक घेण्याच्या भानगडीत पडायचं नाही. दुसरं म्हणजे इथं ग्रुप टायमर तुम्हाला दिले आहेत, मिनिटं वाटून दिले आहेत. या मिनिटांनुसार आणि यामध्येही ग्रुप टायमर दिले असतील अशा प्रकारे.
तर बघा, आपण ह्यासाठी जी बॅच घेऊन आलो आहे, या बॅचचं शुल्क आहे ते म्हणजे 3000 रुपये. ठीक आहे, बघा ही बॅच आहे, ही बॅच 1 सप्टेंबरपासून चालू होतोय आणि याचं शुल्क आहे 3000 रुपये, जे तुम्हाला ऑनलाईन मोडमध्ये, ही बॅच फक्त ऑनलाईन मोडमध्ये असेल, तुम्ही खरेदी करू शकता आणि जोपर्यंत परीक्षा होईल तोपर्यंत याचा कालावधी असेल. तुम्हाला जे विषय आहेत, ठीक आहे, इथे मराठी व्याकरण, ठीक आहे, आणि मराठी भाषा, तसंच जीके, संपूर्ण GS मी स्वतः शिकवणार आहे. ठीक आहे, सो आपण काय करणार आहे की तुम्हाला माहित असेल, जसा पंचायत राज किंवा इतर विषयातला माझा अनुभव आहे, तर आपण या विषयाला न्याय देऊ, जो इतर ठिकाणी मला तरी असं वाटतं की तसा मिळेल नाही मिळेल. ठीक आहे, दुसरं म्हणजे मराठी व्याकरण आहे, इथं IBPS पॅटर्न करावा लागतो, त्याच्यामुळे ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, ठीक आहे, ह्या प्रॉपर आपल्याला कराव्या लागतील, ज्याला आपल्याला 50 मार्कचं वेटेज आहे. सो 50 मार्कचं वेटेज हे तुमचं जे आहे मी हे कंप्लीट करून घेणार आहे. त्यासाठी इंग्लिशसाठी आपली तज्ज्ञ फॅकल्टी असतील आणि रिझनिंग मॅथ्ससाठी तज्ज्ञ फॅकल्टी असतील आणि टू द पॉईंट बॅच असेल. ही बॅच डेली 4 तास चालेल. ठीक आहे, 4 तासामध्ये तुमच्या सोबत संपूर्ण बॅच चालू झाल्यापासून तर शेवटपर्यंत मी स्वतः असेल. सुरुवातीला आपण मराठीपासून स्टार्ट करू, त्यानंतर जीके स्टार्ट करू आणि सोबत 2-2 तासाचे 2 लेक्चर असतील. एक विषय 2 तासाचा चालेल, त्यानंतर दुसरा 2 तासाचा विषय चालेल आणि या 2 तासामध्ये टॉपिक झाल्यानंतर तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या याचं निराकरण केलं जाईल आणि तिथं तुम्हाला PYQची सुद्धा, म्हणजे PYQ म्हटल्यापेक्षा MCQची सुद्धा प्रॅक्टिस करून घेतल्या जाईल. ठीक आहे, सो अशा प्रकारे असेल. म्हणजे बघा, ही बॅच जी आहे, या बॅचचं स्वरूप अशा प्रकारे असेल. शुल्क जे आहे 3000 रुपये असेल. ठीक आहे, 3000 शुल्क असेल. त्यानंतर अशा प्रकारचा हा सिलेबस असेल तुमचा, जो तुम्हाला तिथं कंप्लीट केला जाईल आणि त्याच्या ज्या आहेत, ठीक आहे, तर तुम्हाला म्हणजे बोर्डच्या ज्या स्लाइड्स वगैरे आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, आणि सोबतच ही बॅच लाईव्ह असल्या कारणाने तुम्ही तुमचे डाऊट्स वगैरे तिथं विचारू शकता 1 to 1. ठीक आहे, कोणत्याही प्रकारे रेकॉर्डेड बॅच नाही, आम्ही शिकवेल, तुम्ही तिथून लाईव्ह असाल आणि आपण ह्या लाईव्ह बॅच करणार आहे. सो त्याच्यामुळे हा एक प्रकारचा तुम्हाला ऑफलाईनचा फील असेल, कळालंय. आणि यापैकी हा पोर्शन मी घेणार आहे. आता या बॅचच्या संदर्भात काही तुमच्या समस्या, तक्रारी वगैरे असेल तर तुम्ही काय करू शकता, ठीक आहे, तर त्या ऑफिसला कॉल करून विचारू शकता, आयदर पुणे ब्रांच और ठीक आहे अमरावती ब्रांच. ओके, झाले, नंबर तुम्हाला दिले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं ग्रुप लेवल काय आहे मी तुम्हाला सांगतोय. ग्रुप लेवल सर्वात डोकेदुखीचा विषय इथं तुमच्यासाठी ठरू शकतो. ठीक आहे, इथं काय बेटा, इथं टायमरनुसार हे करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, बघा आता लक्ष द्या, पूर्ण जाहिरात वाचण्याची गरज नाही, फक्त सांगतोय मी तुम्हाला. आणि परीक्षा हे तुम्हाला मेन ठिकाणीच असेल, अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद असं या ठिकाणी मध्यवर्ती शहरामध्ये. त्यामुळे तुमचे इतर जिल्हे नाही, जे महत्त्वाचे सेंटर आहेत तिथेच तुम्हाला सेंटर मिळणार आहे. आता एक लक्षात घ्यायचं, यांनी सरळ इथं सांगितलंय बघा, त्यांनी सांगितलं नॉर्मलायझेशन लागू होईल आणि नॉर्मलायझेशनची गरज का आहे, स्टँडर्ड जे आहे डेव्हिएशन मेथड ते सांगितली आहे. याच्याशी आपल्याला नाही, आपल्याला महत्त्वाचं हे आहे बघा काय म्हणतंय. BMCने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या या परीक्षेमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कशासाठी आहे की जे परीक्षेदरम्यान धोके असतात ते वाटवण्यासाठी, म्हणजे इथं ट्रान्सपरन्सी असेल असं त्यांनी सांगितलंय. ते बघा काय म्हणतंय, ते असं म्हणतंय की या परीक्षेमधील, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, या परीक्षामधील प्रश्नपत्रिका विविध कालमर्यादेपर्यंत विभागल्या जातील. BMC GAD परीक्षेत 4 कालमर्यादित ABCD असल्यास 25 प्रश्न असतील आणि 25 मिनिटाचा कालावधी असेल. म्हणजे समजलं का तुम्हाला मराठी 25 प्रश्न सॉल्व करायला फक्त 25 मिनिटं आहेत. इंग्रजी सॉल्व करायला 25 प्रश्नांना 25 मिनिटं दिले आहेत. त्यानंतर GK 25 प्रश्न सॉल्व करायला 25 मिनिटं दिली आहे आणि रिझनिंग मॅथला तुम्हाला 25 प्रश्नांसाठी 25 मिनिटं दिली आहे. म्हणजे तुम्ही 25 मिनिटाच्या आत ते प्रश्न सोडवणं अनिवार्य आहे. म्हणून बघा, ह्या प्रॉब्लेम कुठे येतो माहिती आहे का, मराठीमध्ये येत नाही, GK मध्ये येत नाही, हा प्रॉब्लेम येतो रिझनिंग आणि इंग्लिशमध्ये. त्याच्यामुळे तुमची ॲक्युरेसी चांगली असणं आवश्यक आहे. ते जाऊ द्या, त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे, जर तुम्ही त्या 25 मिनिटात जर नाही सॉल्व केलं तर लगेच दुसरा सेक्शन चालू होईल. ओके, सो अशा प्रकारे वाटून दिलेला टाईम आहे, म्हणजे तुम्ही तिथे कॉन्क्रीट पाहिजे. ओके, आता एक सर्वात महत्त्वाचं बघा, यांनी ग्रुप काय केले आहेत. यांनी काय केलं माहिती आहे का, या परीक्षेचे ग्रुपिंग केलं. याला काय म्हणतात माहिती आहे का, याला म्हणतात ग्रुपिंग मेथड. बघा आता कसं केलंय, हे काय करेल माहिती आहे का, की मराठी भाषा आणि व्याकरण आहे, 6 प्रश्न जे सोपे असतील हे ग्रुप A मध्ये असतील, ग्रुप B मध्ये 6 मॉडरेट लेवल असतील,
6 असतील ते हार्ड लेवल आणि 7 क्वेश्चन असतील आणखी लेवलचे. म्हणजे असं बायफर्गेशन मी तुम्हाला जनरल सांगतोय. म्हणजे त्यांनी काय केलंय, मराठी व्याकरणाला 6 6 6 7 तसंच सगळ्या विषयाला अशा ग्रुपिंगमध्ये मॅनेज केलंय. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं ही काळजी घ्यावी लागेल. मी तुम्हाला सांगतोय ही परीक्षा ट्रेडिशनल परीक्षेसारखी तुम्ही समजू नका. जर तुम्ही समजत असाल तर तुमचा मोठा चूक आहे. ठीक आहे, इथे सरळ सरळ दिला आहे आणि सांगितलंय 25 मिनिटात तुम्हाला हे 25 प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील. सो अशा प्रकारे तुम्हाला काय दिलं आहे, असा वेळ वाटून दिला आहे. आले लक्षात? सो हे सर्वात बेस्ट मेथड आहे. आलं का? म्हणजे तुम्हाला इंडिव्हिज्युअल 25 मिनिटं भेटणार आहे, पण अशा प्रकारचे हे तुमचे ग्रुपिंग केले असतील. ठीक आहे. आता सर मग यासाठी आम्ही अभ्यासाची मेथड कशी करायला पाहिजे बघा, मी तुम्हाला जाहिरात काय आहे, कोण पात्रता असेल हे सांगितलं आहे. ठीक आहे. दुसरं आता सांगतोय बॅचच्या संदर्भात वैशिष्ट्ये सांगितली की ऑनलाईन बॅच असेल, कशा प्रकारे कंडक्ट होईल ते पण सांगितलंय. परीक्षेच्या आत्ता 1 सप्टेंबरपासून तर परीक्षेच्या दिनांकापर्यंत मी तुमच्या सोबत असेल. ठीक आहे. तुमचे सगळे डाऊट वगैरे क्लिअरिंग करण्यासाठी आणि सगळ्या प्रकारचा GS मराठी असेल ते सगळं टोटल गाईड केलं जाईल. आता दुसरा महत्त्वाचा आहे की सर मग यासाठी आम्ही रणनीती काय करायला पाहिजे. आता बरेच सारे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी काय करतात, कंबाईन फोकस करतात, ज्याची जाहिरात अजून आलेलं नाही. आणि मग सर BMC की कंबाईन, आम्ही जर BMC कडे लक्ष दिलं तर कंबाईनची जाहिरात मागे पडेल. असा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी सांगतोय. बघा लक्ष द्या, सध्या तुमच्याकडे जाहिरात नसल्यामुळे आणि कंबाईनची एक्झाम डिसेंबरपर्यंत होण्याचे चान्सेस नसल्यामुळे तुम्ही BMCला एक बेस्ट पर्याय बनवू शकता. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला काय करावं लागेल, आयोगाचा जो ट्रेडिशनल मेथड आहे ती थोडीशी सोडावी लागेल. सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ना मराठीची जर तयारी करत असाल तर मराठी सर्वांसाठी सर्वात बेस्ट आहे की शब्दसंग्रह, त्यानंतर उतार्यांची प्रॅक्टिस, आणि तिसरं म्हणजे व्याकरण. या गोष्टीवर प्रॉपर लक्ष द्या. मग सर यासाठी पुस्तक कोणतं वापरायचं, तर मी तुम्हाला बेस्ट सजेशन देईल. यासाठी बेस्ट एकच पुस्तक वापरा, ते म्हणजे मोरा वाडिंबे सरांचं. ठीक आहे. मला असं वाटतं की हाच एक तो आहे, म्हणजे हे जे एक पुस्तक आहे ते तुम्हाला प्रॉपर न्याय देऊ शकतं. ठीक आहे. दुसरं आहे ते म्हणजे इंग्रजी विषय. इंग्लिशसाठी काय करावं लागेल, तर इंग्लिशसाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं होकॅब व्यवस्थित करा. आता होकॅब कुठून करायची, तर मी सांगेल तुम्हाला SP बक्षी सर. सो होकॅबकडे लक्ष द्या. इडियम अँड फ्रेजेस वगैरे आहे, सिनोनिम अँटोनिम्स तिथं प्रश्न असतात, पॅराजम्बलिंग वगैरेवर असतील. ठीक आहे. असं त्यानंतर इथे पण एक तुम्हाला उतारा येईल. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला एक उतारा येणार आहे आणि त्यानंतर जे ग्रामर आहे ते पण. सो यासाठी मी बेस्ट सांगेल की तुम्ही एक कोणतंही बुक वापरा. मला तरी असं वाटतंय की असं एक MJ शेख सरांचं पुस्तक आहे, ते मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. तिथं सगळ्या गोष्टी कव्हर अप केल्या आहेत. आता बघा इथे जो GK नावाचा विषय आहे, या GK साठी मी तुम्हाला एक सांगेल, GK साठी कोणतंही जनरलाइज बाजारपेठेतलं पुस्तक घेऊ नका. तर सर्वात इम्पॉर्टंट आहे लुसेंट्स. ठीक आहे. हे वाचा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लुसेंट्स वाचल्यानंतर तुम्हाला ना बरेच सारे जे ठोकळे असतात त्याच्यामधला क्रक्स काढता आला पाहिजे. म्हणजे स्टेट बोर्डचा जो क्रक्स असतो तो. ठीक आहे. स्टेट बोर्ड क्रक्स. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे एक आर्ट अँड कल्चर वाचावं लागतं. आता प्रश्न हेच, मी तुम्हाला काय सांगतोय, हे GK का वेगळं आहे, कारण की बेटा इथं आर्ट अँड कल्चरचा पोर्शन आहे, त्यानंतर स्टेट बोर्डचा क्रक्स आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे BMCच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. करंट अफेअर सुद्धा आणि याची पॉलिटिकल, जिओग्राफिकल, ठीक आहे, हिस्टॉरिकल सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. त्याच्यामुळे यासाठी कोणतंही एक संदर्भ पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये दिसणार नाही. ठीक आहे. अशा पद्धतीनं पण ते आपण प्रॉपर पद्धतीनं करून घेऊ. आणि सर्वात इम्पॉर्टंट अँड लास्ट वन ते आहे म्हणजे रिझनिंग मॅथ. तर लक्षात ठेवायचं, याचा रिझनिंग मॅथसाठी बेस्ट राहतं ते म्हणजे RS अग्रवाल सर. हे जे फॉलो केलं जातं ना त्या प्रकारे RS अग्रवाल सर आहे, तर ते त्या पद्धतीनं जाऊ शकता. आणि आता याचं नियोजन कसं करायचं तर मी तुम्हाला सांगेल. बघा बेस्ट वे राहतं की तुमच्याकडे असं समजा की इथून 90 दिवस आहे. एक्झाम मोस्टली डिसेंबर महिन्यात होईल. नोव्हेंबर डिसेंबर सांगितलं आहे, पण आपण असं समजू सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पहिल्या शेवटच्या दिवशी जरी घेतली तरी आपण तयार आहे. असं 90 दिवस आहे. या 90 दिवसापैकी तुम्हाला बॅलन्स काय करावं लागतं, तुम्हाला बॅलन्स करावं लागतं की मराठी हा विषय तत्काळ संपवावा लागतो, इंग्रजी आहे हा तत्काळ संपवावा लागतो. म्हणजे फर्स्ट वीकमध्ये तुमचा फर्स्ट मंथमध्ये हे कंप्लीट झालं पाहिजे. दुसरं म्हणजे हा जो GK आहे हा जास्त कालावधी घेतो. हे वाचायला तुम्हाला मोस्टली 60 दिवस लागतील उर्वरित. आणि रिझनिंग मॅथ हे दोन्ही याचा 60 दिवस 30 दिवस. सो अशा पद्धतीनं तुम्हाला मॅनेज करावं लागेल. म्हणजे तर बघा
पहिल्या महिन्यात हे 2 सब्जेक्ट कंप्लीट केले पाहिजे, ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे की हे जे दुसरे 60 दिवस आहे, या 60 दिवसात तुम्हाला हे करावं लागेल. आलंय का लक्षात? ठीक आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय सर्वात इम्पॉर्टंट मेथड की या पद्धतीने अभ्यास करा. पण बेटा यासाठी कोणतंही एक रेफरन्स बुकच्या मागं लागू नका. IBPSची एक्झाम किंवा कोणती एक्झाम म्हणा, ठीक आहे, मोस्टली IBPS जर हे करणार आहे, कंडक्ट करणार आहे, तर मी तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी ना तुम्हाला अशा पद्धतीने, ठीक आहे, इथे थोडंसं काळजीपूर्वक अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला या संदर्भात कळालं असेल. बॅचच्या संदर्भात वगैरे काही समस्या असतील तर तुम्ही अकॅडमीला कॉल करा, जेणेकरून ते तुमच्या प्रश्नांचं निराकरण करतील. आणि सर्वात इम्पॉर्टंट सांगतोय की ही जी बॅच आहे, या बॅचचे रजिस्ट्रेशन आजपासून चालू होतील, ठीक आहे. आणि ही बॅच फक्त 1 सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन ओपन असतील, कारण की ही बॅच ऑनलाईन असल्याने आपण कमी मुलांना प्रवेश देण्यावर लक्ष देतोय, जेणेकरून प्रत्येकाशी इंटरॅक्शन झालं पाहिजे आणि प्रत्येकाचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे. सो त्याच्यामुळे अतिरिक्त विद्यार्थी इथं कुठल्याही प्रकारे घेतले जाणार नाही. ओके. सो अशा पद्धतीचं ही बॅचचं मॉड्यूल असेल, ठीक आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. त्यानंतर सिलेबस, पात्रता वगैरे असेल. याच्याही व्यतिरिक्त जर काही आरक्षणाच्या संदर्भात वगैरे प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.